कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथ। किती या काळाचा सुसावा बुळसा लागला सरीसा पाठोपाठी। लक्ष 84 ची करा सोडवन रिगाया शरण पांडुरंगा। समचरण सरोजम चांद्र नीला बुधाभम जगननीत पाणी मंडना मंडनानम। तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदैव बलासम विठ्ठलम चिंतयामि। प्रथम नमो पांडुरंग संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। लोकाभिरामं नरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्य रूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितोयिन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं श्रीसा गुरुन्तं। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुर्ति प्रदेशं विदेन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमृतिं भजे ज्ञानदेवं। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी वैराग्यस्य परामूर्तिं। देवक्षेत्र निवासिना तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टकं गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगटवतला ज्ञानेश्वरू। तयाची आचरणावरू साष्टांग नमन करीत असो जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नभाळी। कावतरला जयाची कुळी तया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीत असो। 16व्या शतकात एक तारा चमकला जिजाऊच्या पोटीसी जन्मला। घडविला महाराष्ट्र सुखावली प्रजा परश्री माते समानासा होता मूचा राजा। थेंब थेंब रक्ताचे आठवण येते आम्हाला थेंब थेंब रक्ताचे आठवण येते आम्हाला। कधीच विसरणार नाही राजे तुम्हा नमन करण्याला। आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी वैसव पावले श्रीगुरूंचे जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुणी। आता किती या काळाचा सोसावा ओळसा किती या काळाचा सोसावा ओळसा लागला सरीसा पाठोपाठी। लक्ष 84 ची करा सोडवन रिगाया शरण पांडुरंगा प्रस्तुत। प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना तुम्हा थोर सज्जनमाय बापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग याच्यावत मानव जातीचा उद्धार करण्याकरता या भूतलावरती अवतार आलेले किंबहुना
देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे नव्हे नव्हे, वारकरी संप्रदायाला आलेले गोंडसफळ, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे ज्ञानेश्वरीय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा चिंतन असा अभंगाच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडला. विठ्ठल प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून विश्वसंत जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हा सामान्य जीवाचं कल्याण व्हावं, तुमच्या आमच्या सामान्य जीवाचं हित व्हावं, तुम्ही आम्ही सामान्य जीव उद्धरून जावं, याकरता विश्वसंत जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये आपल्याला उपदेश करतात. किंबहुना जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये आपल्याला सांगतात की हे माझ्या दादांनो, अरे रोज काळ आपल्या पाठीमागे लागलाय, मिनिटा मिनिटाला, सेकंदा सेकंदाला रोज काळ आपली वाट पाहतोय. किती या काळाचा सोसावा ओळसा लागला सरीसा पाठोपाठी, किती या काळाचा त्रास सहन करावा, किती या काळाचा त्रास आपण सहन करावा, की रोज तो आपल्या पाठीमागे लागलाय. साधकांनी जगद्गुरु तुकोबरायला प्रश्न केला, तुकोबराय मग आम्ही काय करू? तुकोबरायने सांगितलं, काळ आमच्या रोज पाठीमागे लागलाय, सेकंदा सेकंदाला वाट पाहतोय. मग एक काम करा, त्या भगवान परमात्म्याची शरणागती करा आणि या 184 युनितून आपली सुटका करून घ्या. 184 ची करा सोडवण, रिगा या शरण पांडुरंगा. भगवान परमात्म्याची शरणागती केल्याच्या नंतर 184 युनितीने आपली सोडवणूक होईल. ओ महाराज, करता येईल ना सोडवणूक? महाराज सांगतात, हे माझ्या दादांनो, ज्या दिवशी जन्माला आला, ज्या दिवशी पिंड उपजला, त्या दिवशी मरण नावाचं गाठोडं सोबत घेऊन आला. उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते. पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरणं ही जर चालू आहे, मग ताबडतोब त्या भगवान परमात्म्याची शरणागती करा, त्याला प्राप्त करून घ्या. कारण जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये एक दृष्टांत देतात. पूर्वीच्या काळामध्ये आड असायचा, विहीर असायची, त्या विहिरीला रहाट गाडगा असायचं, त्या गाडग्याला मडक्याची माळ असायची. एक मडकं पाण्यामध्ये भरलं की दुसरं मडकं वरती येऊन त्या हौदामध्ये रिकामं व्हायचं. महाराज म्हणतात तसंच आहे, आपण जन्म मृत्यूरूपी इरजारीत गुंतलेलो आहे. तुका म्हणे माळ गुंतली राहती आणि गाडग्याची सुटी फुटली. या गाडग्याची त्या माळेतून सुटका तेव्हा होईल, गाडगं त्या माळेतून तेव्हा सुटेल ज्या वेळेस एखादं गाडगं भरून येताना, वरती येताना एखाद्या विहिरीचा धक्का लागला, किंबहुना त्या आडाचा धक्का लागला, ते गाडगं फुटेल, तेव्हा त्या माळेतून त्याची सुटका होईल. तसंच आहे महाराज म्हणतात, तुम्ही भगवान परमात्म्याची शरणागती केली की जन्म मृत्यूरूपी जी काय माळ चालू आहे, या माळेतून सुटका होईल. मग महाराज म्हणतात, तुका म्हणे माळ गुंतली राहती, गाडग्याची सुटी फुटली. एक काम करा, 184 ची करा सोडवण, रिगा या शरण पांडुरंगा विठ्ठल. आपल्याला अभंग असं काहीच चिंतन मांडायचं. 11:30 वाजले, 12:30च्या पुढे 1 मिनिटही जाणार नाही. उर्वरित वेळामध्ये आपल्याला अभंगाचं काहीच चिंतन मांडायचं. तत्पूर्वी अल्पसा परिहार देणे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. या नियमाप्रमाणे आज कैलासवासी गंगा भागीरथी विठाबाई महादू गांगुर्डे यांना इहलोकाची यात्रा संपून आज 1 वर्ष पूर्ण होतंय. त्या जिथून आल्या तिथं निघून गेल्या. तुम्हाला आम्हाला सुद्धा एक दिवस जायचंय. त्यांच्या पाठीमागे असणारा संपूर्ण गांगुर्डे परिवार, त्यामध्ये प्रामुख्याने श्री परशुराम महादू गांगुर्डे त्यांचा मुलगा असेल, बाबासाहेब महादू गांगुर्डे मुलगा असेल, त्याचप्रमाणे राजेंद्र चहादू गांगुर्डे पुतणे असतील, लंकाबाई परशुराम गांगुर्डे सून असेल, किरण परशुराम गांगुर्डे नातू, मनीषाबाई बाबासाहेब गांगुर्डे सून, गंगा भागीरथी अलकाबाई दत्तात्रय मेंगाने मुलगी, संदीप बाबासाहेब गांगुर्डे नातू, सुजाता राहुल शेळके नात, हिरामन राघो गांगुर्डे पुतणे, सुखदेव चहादू गांगुर्डे पुतणे, संजय राघो गांगुर्डे पुतणे, संदीप बाबासाहेब गांगुर्डे नातू, प्रमोद परशुराम गांगुर्डे नातू, प्रवीण बाबासाहेब गांगुर्डे नातू, सुजाता राहुल शेळके नात, अर्चना किरण गांगुर्डे नाचून, सविता प्रमोद गांगुर्डे नाचून, कोमल संदीप गांगुर्डे नाचून, असा संपूर्ण गांगुर्डे परिवार. या गांगुर्डे परिवाराला विठाबाई आजींना इहलोकाची यात्रा संपून आज 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या पाठीमागे संपूर्ण हा गांगुर्डे परिवार आज ज्यांच्या माध्यमातून हे कीर्तन पुष्प माझ्यापर्यंत आलं, ते आदरणीय आईंचे सुपुत्र आदरणीय परशुराम भाऊ गांगुर्डे यांचा अट्टहास होता की गावातल्या कीर्तनकाराचं कीर्तन व्हावं. आणि आमचे आदरणीय नवनाथ भाऊ, आमचे घनगाव, लोक म्हणतात भाऊबंद कामा येत नाही, आज भाऊबंदच कामाला आले. आमचे नवनाथ भाऊ घनगाव यांच्या माध्यमातून हे कीर्तन पुष्प, त्यांचा अट्टहास होता, आग्रह होता की महाराजांचं गावात कीर्तन झालं पाहिजे, आमच्या महाराजांचं गावात कीर्तन झालं पाहिजे. त्यांचा वेळोवेळी आग्रह असतो. त्या दिवशी विट्यावेळेला त्यांनी सेवा दिलेली होती. आदरणीय आमचे नवनाथ भाऊ घनगाव त्यांच्या माध्यमातून आदरणीय परशुराम भाऊ गांगुर्डे यांच्या माध्यमातून हे कीर्तन पुष्प माझ्यापर्यंत आलं. त्यांचे शतशः ऋण व्यक्त करतो, त्यांचे आभार मानतो. आज कीर्तन साथी करता प्रामुख्यानं महाराष्ट्रातील दिग्गज महाराज मंडळी इथं उपस्थित आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं मृदंगाची साथ, महाराष्ट्रात अखंड महाराष्ट्राला त्यांच्या मृदंगानं वेड लावलं. अखंड महाराष्ट्रामध्ये त्यांच्या मृदंगाचा आवाज आहे. अतिशय गोड व्यक्तिमत्व आदरणीय आमचे ओमकारजी महाराज रायते. एकदा महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा. एक वाक्य बोलतो सोमटन देशकर, गावकरी मंडळी एक वाक्य लक्ष देऊन ऐका. मृदंग वाजवणं एवढी सोपी गोष्ट नाही. आज 1000 लोक टाळ्या वाजवतील,
मृदंग वाजवणं एवढी सोपी गोष्ट नाही. आज 1000 लोक टाळ्या वाजवतील ऋषिकेश महाराज, पण या 1000 लोकांच्या टाळ्या घेण्याकरता इंद्रायणीच्या घाटावरती रात्री 10 वाजता बसावं लागतं आणि एक बोल 1000 वेळा ऐकावं लागतो एकट्याला, तेव्हा 1000 लोक टाळ्या वाजवत असतात. अतिशय गोड मृदंग वादक आदरणीय आमचे ओमकारजी महाराज राहते. ऐका ना, लोक म्हणतात कीर्तनकार पैसे घेतात, महाराज लोक पैसे घेतात, गायक वादकाची मजा आहे, पण गायक वादक होण्याकरता फार परिश्रम घ्यावा लागता. इंद्रायणी मातेच्या तीरावरती रात्री 10 वाजता बसल्याच्या नंतर पहाटे 5 वाजेपर्यंत कडाक्याची थंडी असते आणि कडाक्याच्या थंडीमध्ये प्रॅक्टिस करत असताना, रियाज करत असताना बोटातून रक्त निघतं. ते रक्त समाज बघत नाही, ते रक्त माझे ज्ञानोबराय बघतात आणि माझ्या ओमकार महाराजांच्या हातामध्ये अतिशय गोड गुण ज्ञानोबरायांनी दिला. महाराजांचे मनस्वी आभार मानतो. त्याचप्रमाणे अतिशय गोड गायनाची साथ असणारे आपल्या गावचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं असं गाव राहिलं नाही की तिथे आमचे ऋषिकेश महाराज गेले नाही, आणि असा कीर्तनकार राहिला नाही की त्या कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये आमच्या ऋषिकेश महाराजांनी गायन केलं नाही. महाराष्ट्रातला कोणताही गायक घ्या, आमच्या ऋषिकेश महाराजांनी त्यांची चाल युट्यूबला आहे. अतिशय गोड व्यक्तिमत्व. आणि आज हे बघा, ओमकार महाराज आणि ऋषिकेश महाराज, ओमकार महाराजांनी मला धोतर नेसायचं शिकवलं आणि ऋषिकेश महाराजांनी मला फेटा बांधायचा शिकवलं. या 2 माणसाचे उपकार आहे. मी कीर्तनाकरता इथं उभा आहे. अतिशय जीवाचं व्यक्तिमत्व, जिवलग व्यक्तिमत्व. आणि मित्र त्याला म्हणत असतात, आपला मित्र आपल्यापेक्षा मोठा व्हावा अशी शुद्ध भावना ज्याच्या अंतकरणात असते ना, त्याला मित्र म्हणत असतात. अतिशय गोड जिव्हाळ्याचं नातं. आमचा 8-8 दिवस फोन होत नाही. सुखात आम्ही सोबत नसू द्या, पण ज्या दिवशी दुःख येईल, ज्या दिवशी वाईट वेळ येईल, त्या दिवशी प्रामुख्यानं 1 नंबरला उभा असणारा माणूस म्हणजे आजचे गायक वादक मंडळ आहे. अतिशय गोड व्यक्तिमत्व ऋषिकेशजी महाराज नवले. ऋषिकेश महाराज, तुम्ही आमच्यावरती एक अन्याय केलाय. फक्त तुम्ही तिकडे राहायला गेल्यामुळे तुम्ही निळखेड्याचं नाव लई गाजवलं, आमच्या गावाचं, आपल्या गावाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलंच. महाराजांचे मनस्वी आभार मानतो. त्याचप्रमाणे अतिशय चांदवड तालुक्यातलं एक गोड व्यक्तिमत्व, अतिशय गोड गळ्याचे धनी, ज्यांच्या गायनानं संपूर्ण महाराष्ट्र मंत्रमुग्ध होतो. आता चांदवड तालुक्याचं भूषण म्हणता येणार नाही, अखंड महाराष्ट्राचं भूषण आदरणीय अतिशय गोड व्यक्तिमत्व, जीवाचं व्यक्तिमत्व आदरणीय विनोदजी महाराज शिंदे महाराजही कीर्तनाकरता उपस्थित आहे. यांचा नवीन परिचय द्यायची गरज नाही, कारण ही मंडळी आपल्या गावाला सतत असते. महाराजांचे मनस्वी आभार मानतो. एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे आपल्या गावचं भूषण अतिशय गोड कीर्तनकार आदरणीय आमचे जिवलग मित्र सचिनजी महाराज कुंदे महाराजही कीर्तनाकरता उपस्थित आहे. त्यांचे मनस्वी आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे केशव महाराज असतील, आमचे सचिन महाराज असतील, त्यांचे मनस्वी आभार मानतो. संपूर्ण गावातील भजनी मंडळ, आता जर एकाचं नाव घेतलं आणि एकाचं नाही घेतलं ते काय म्हणणार नाही, पण मला झोप येणार नाही. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. दोनही चोपदार आहे, दोघांचे मनस्वी आभार मानतो. आपले विनेकरी बाबा करता एकदा जोरदार टाळी वाजवा. अतिशय हे बघा, तरुण वयामध्ये पोरं कीर्तनाला यायला असतात, तरुण वयामध्ये पोरं राईट पंक्तीच्या टायमाला येतात, तरुण वयामध्ये पोरं यायला असतात, पण फेटा बांधून विना घेण्याकरता पूर्वजन्मीचं भाग्य असावं लागतं, पूर्वजन्मीचं पुण्य असावं लागतं. महाराजाही कीर्तनाकरता उपस्थित आहे, त्यांचे मनस्वी आभार मानतो. आमचे बाबाही कीर्तनाकरता विखरणीचे बाबा आहे, त्यांचे मनस्वी आभार, कानडीचे बाबा त्यांचे मनस्वी आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या गावचं भूषण, आपल्या गावचं एक अतिशय गोड व्यक्तिमत्व, गोड आपल्या गावचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं आदरणीय गुरुवर्य पंढरनाथ बाबा ढगे बाबाही कीर्तनाकरता उपस्थित आहे, बाबांचे मनस्वी आभार मानतो. त्याचप्रमाणे आदरणीय आमचे पिंपळगाव लेपचे बाबा, बाबांचे मनस्वी आभार मानतो. त्याचप्रमाणे अतिशय गोड साऊंड आहे. साऊंडच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढा टॉप 10 साऊंड आहे, त्या टॉप 10 साऊंडमध्ये आमच्या रामरत्न साऊंडचं नाव घेतल्याशिवाय ती टॉप 10 साऊंडची यादी पूर्ण होत नाही. अतिशय गोड व्यक्तिमत्व. अहो, साऊंड गोड आहेच, पण माणसाचा स्वभाव सुद्धा तेवढाच गोड आहे. आदरणीय आमचा ऋतिक दादा गोसावी, आमच्या दादा करता एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे हे कीर्तन तुम्हाला जर भविष्यात पुन्हा बघायचं असेल तर आमच्या उद्धव बापू कवडे यांचा गजर हरी नामाचा या युट्यूब चॅनलवरती हे कीर्तन तुम्हाला बघायला भेटेल. बापू अतिशय लांबून आले, अतिशय गोड माणूस आहे, गोड स्वभावाचं व्यक्तिमत्व आहे. आमच्या बापू करता एकदा जोरदार टाळी वाजवा. यदा कदाचित कोणाचा नवरा होऊन गेला असेल ऋषिकेश महाराज मला लिहून द्या, मी शेवट घेतो. कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल करता आमचे श्रीहरी महाराज गणगाव भावबंदाचं राहिलं बी तर काही थोडंफार इकडे तिकडे करून घेऊ. त्यांचे मनस्वी आभार मानतो. सगळ्यांचे आभार मानतो. कीर्तनाला सुरुवात करतो. हे बघा, कीर्तन आहे 10:30 पावणे 11च्या दरम्यान कीर्तन सुरू झालं. जवळजवळ 11ला कीर्तन सुरू झालं. मी 11:30ला बोलायला सुरुवात केली. आता कोणी घाई करू नका, कारण आपल्याला आता जवळजवळ चांगल्यापैकी सांगावं लागेल, कारण आमच्या भाऊनीला 8 तास केला. महाराज कमीत कमी तुम्ही चांगलं कमीत कमी 2 तास तरी बोलले पाहिजे म्हणे. एवढा टाइम तुमचा घेणार नाही, काळजी करू नका. कीर्तनाला सुरुवात करतो. ऐका. विठाबाई आजींना इहलोकाची यात्रा संपून आज 1 वर्ष पूर्ण झालं. आजच्या काळात जर बघितलं, आजच्या युगात जर बघितलं तर ऐका ना, लोक आज माय बापाचा दशक्रिया घालायला तयार नाही. लोक आज माय बापाचा 13वा घालायला तयार नाही. लोक आज माय बापाचा वर्ष श्राद्धाचा विधी करायला तयार नाही. शहरासारख्या ठिकाणी जर तुम्ही गेले तर अतिशय
दुर्मिळ ठिकाणी आता या गोष्टी घडायला लागल्या. पण आमच्या परशुराम भाऊंचा, आमच्या बाबासाहेब भाऊंचा अतिशय गोड अट्टहास, आमच्या बापाचं नाव या समाजामध्ये, आमचा बाप जरी समाज आता आमचा बाप जिवंत नसला, आमच्या बापाचं नाव आम्ही जेव्हा गावामध्ये प्रवेश करू, आमच्या बापाचं नाव वाचल्याशिवाय गावात प्रवेश करता येणार नाही. अतिशय गोड कमान आपल्या बापाच्या नावानं उभी केली. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. आणि त्याच्यानंतर आमच्या आईच्या नावानं काहीतरी घडलं पाहिजे. आमची आई जीवन जगली, गोड जीवन जगली. आमची आई गेल्याच्या नंतर आमची आई कितीतरी वर्ष स्मरणात राहिली पाहिजे. याच्याकरता अतिशय वटवृक्षाला गोड ओटा त्यांनी बांधला आणि अतिशय गोड त्यांचं कार्य. एकदा परत त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. हे बघा, आई आज विठाबाई आई जिथं कुठं असेल ना, जिथं कुठं आई असेल ना, तर ऐका ना, या मुलांकरता, या गांगुर्डे परिवाराकरता म्हणत असेल, कल्याण इच्छिती सदा कल्याण इच्छिती सदा ताचे कल्याण इच्छिते सदा ताचे कल्याण इच्छिते तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिते सदा ताचे कल्याण इच्छिते म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिते सदा ताचे कल्याण तुका म्हणे पितृ आशीर्वाद देतील कल्याण इच्छिती तया कुळा किंबहुना कल्याण इच्छिती सदा त्यांचे. जिथं कुठं विठाबाई आजी असतील त्या तिथून या परिवाराकरता आशीर्वाद येत असतील. जिथं कुठं महादूबाबा असतील तिथून या परिवाराकरता आशीर्वाद येत असतील. जर वर्ष श्राद्धाचा विधी आम्ही केला नाही, दशक्रिया केला नाही, तेरावा केला नाही, जर आम्ही आमच्या पितरांकरता योग्य जर क्रिया केली नाही, तर महाराज म्हणतात पित्र आशीर्वाद देत नाही, तर ते आमच्यावरती दात खातात. वंशदुराचारी पुत्र झाला वंशदुराचारी पुत्र झाला हे वंशदुराचारी पुत्र झाला वंशदुराचारी पुत्र झाला कटाचे करीती पितरा कटाचे करीती पितरा कटाचे करीती पितरा वंशदुराचारी पुत्र झाला वंशदुराचारी पुत्र झाला वंशदुराचारी पुत्र झाला वंशदुराचारी पुत्र झाला. महाराज म्हणतात आम्ही जर व्यवस्थितरित्या त्या पितरांकरता आम्ही जर क्रिया केली नाही, तर आहा कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. कटाकटा करतात, आम्हाला शाप देतात. पण या गांगुर्डे परिवाराकरता ऐका ना, ज्या वेळेस ते मला तारीख देण्याकरता घरी आले ना, आल्याच्या नंतर ते सांगत होते, महाराज आमची आई अजून थोड्या दिवस जगायला पाहिजे होती. आमची आई अजून थोड्या दिवस जगायला पाहिजे होती. का जगायला पाहिजे होती? ज्यावेळेस आमची आई अंतकाळाच्या वेदना, शेवटच्या अंतकाळाची श्वास मोजत होती, त्यावेळेस आमच्या आईला उठता येत नव्हतं. त्यावेळेस आमच्या आईला तुळशीला पाणी घालायला येता येत नव्हतं. तर खिडकीजवळ आमची आई झोपलेली होती. त्या खिडकीच्या बाहेरच्या बाजूनं एक ओटा केला आणि त्याच्यावरती तुळस ठेवली. रोज सकाळी आमची आई त्या तुळशीला पाणी घालायची आणि पाणी घालत असताना हरिपाठ घ्यायची. महाराज याच्याकरता जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, ऐका ना, आम्ही आयुष्यभर साधना केली, आयुष्यभर प्रयत्न केले, आयुष्यभर आम्ही परमार्थ केला. याच्याकरता केला, कशाकरता? आमचा अंतकाळ जवळ आल्याच्या नंतर, आमचं मरण जवळ आल्याच्या नंतर आम्हाला देव आठवला पाहिजे, नवे नवे आमचा अंतकाळ गोड झाला पाहिजे. याच्याकरता आम्ही अट्टहास केला. महाराज म्हणतात याचसाठी केला होता शेवटचा
याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. तुकोबराय म्हणतात आयुष्यभर साधना केली, परमार्थ केला, आयुष्यभर अखंड भजन केलं, त्याचा परिणाम असा झाला आमचा शेवट गोड झाला. या गांगुर्डे परिवारामधली एक विठाबाई नावाची आजी निघून गेली. त्या आजीनं आयुष्यभर परमार्थ केला, आयुष्यभर भजन केलं, त्याचा परिणाम असा झाला. आज ऋषिकेश महाराज असं वाटत नाही वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे, एखाद्या मोठ्या अमृत महोत्सवाचा काला आहे आणि त्या काल्याचं कीर्तन आहे, असं याला म्हणतात शेवट गोड होणं. एवढंच नाही, त्यांनी अजून सांगितलं महाराज आमची आई ज्या दिवशी शेवटचे दिवस मोजत होती, शेवटचे श्वास मोजत होती, आमची आई शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानोबरायचा हरिपाठ म्हणत होती. ऐका ना, ज्या आईनं अखंड भजन केलं, अखंड ज्ञानोबरायची सेवा केली, अखंड जीवनभर भजन केलं, ज्ञानोबराय म्हणतात ज्या हरिपाठाची सेवा केली ना, तो हरिपाठच त्या आईला मुक्तता देऊन गेला. आता याच्यानंतर काही करायची गरज नाही. ज्ञानोबराय म्हणतात पूर्वजा वैकुंठ मार्ग सो ज्ञान देवा पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्ञानोबराय म्हणतात पूर्वजांच्या वैकुंठाचा मार्ग त्याच दिवशी सोपा झाला ज्या दिवशी हरिपाठ झाला. मग ऐका, विठाबाई आजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना आज पुण्यस्मरणाच्या निमित्तानं संपूर्ण महाराज मंडळी संपूर्ण तुम्ही उपस्थित आहात. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी एकच मुद्दा सांगतो, कीर्तन लक्ष देऊन ऐका. कीर्तन का लक्ष देऊन ऐका? कीर्तन हे टाइमपासचं साधन नाही, कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, कीर्तन हे तुमच्या आमच्या उद्धाराचं साधन आहे. ऋषिकेश महाराज आमच्या गुरुवर्यांचं वाक्य आहे, महाराज विनोद जर तुम्ही कराल, आमचा विनोद ते जगा मरण. विनोद महाराज शिंदे नाही, आमचा विनोद ते जगासाठी मरण आहे. आम्ही जगाला विनोद करू. आज आम्ही लोकांना हसू, आज लोक हसतील, आज आमच्या डायरी भरवण्याच्या नादात, आज आमचे कीर्तन वाढवण्याच्या नादात, आज आमचा TRP वाढवण्याच्या नादात आम्ही कीर्तनात काही नाटकं करू, काही लोकांना हसू, पण आज लोक टाळ्या वाजवतील, आज लोक हसतील, आज लोक टाळ्या वाजवतील, पण उद्या यम आम्हाला वाजवील. विठ्ठल कीर्तन लक्ष देऊन ऐका, आपापसात बोलू नका, कीर्तनाकडे लक्ष द्या. थोडं सांगतो शॉर्ट बट स्वीट, थोडे परी निरे, कामाचं सांगतो, हिताचं सांगतो, गोड सांगतो, लक्ष देऊन कीर्तन ऐका. कारण महाराज म्हणतात कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. एवढंच नाही, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, आणि भाग्य तरी ऋणी देवायसा. देव सुद्धा भाग्यानं ऋणी करता येऊ शकतो, एवढी ताकद कीर्तनात ऐका.
1 किलो भेळ खाण्यापेक्षा 50 ग्रॅम कलाकंद खाल्लेला कधी चांगला असतो. मग कोणाचं कीर्तन ऐकायचं आणि कोणाचं ठेवायचं तुमचा प्रश्न. विठ्ठल विठाबाई आजींना यहलोकाची यात्रा संपून आज 1 वर्ष पूर्ण झालं. त्या जिथून आल्या तिथं निघून गेला. तुम्हाला आम्हाला सुद्धा एक दिवस जायचंय. कारण ज्या लोकामध्ये तुमचा आमचा जन्म झालाय, ज्या लोकामध्ये तुम्ही आपण जन्माला आलोय, त्या लोकाचं नाव आहे मृत्यूलोक. आणि मृत्यूलोकाची सरळ व्याख्या आहे मरणाऱ्यांचा लोक, त्याला म्हणतात मृत्यूलोक. या मृत्यूलोकात जो कोणी जन्माला आला त्याला एक ना एक दिवस मरायचंय. जो कोणी जन्माला आला त्याला एक ना एक दिवस मरायचंय. कबीरदास महाराज म्हणतात, 9 भी मर गई 10 भी मर गई सहस्र 88 33 कोटी देवता मर गई पडे काल के फासे. नाही मोर आले अवतार, येत नाही मोर आले अवतार, येत नाही मोर आले अवतार, येत नाही मोर आले अवतार. रत पामर जीव किती, रत पामर जीव किती, रत पामर जीव किती, रत पामर जीव किती. येत नाही मोर आले अवतार, येत नाही मोर आले अवतार, येत नाही मोर आले अवतार, येत नाही मोर आले अवतार. महाराज म्हणतात, येथ उरो नाही आले अवतार, येरते पामर जीव किती. इथं अवतारांना अवतार कार्य संपवावं लागलं, इथं अवतारांना जावं लागलं. मग अवतावाल्याला किती दिवस थांबता येईल? अवतारांना जर अवतार कार्य संपवावं लागलं तर अवतावाल्याला थांबता येत नाही. महाराज म्हणतात, 9 ग्रह गेले, 10 अवतार गेले, 88,000 ऋषींचं भागवतामध्ये वर्णन आलं. 88,000 ऋषींना सुद्धा जावं लागलं. एवढंच नाही, महाराज म्हणतात, पीर मरे पैगंबर मरे. माझ्याकडे लक्ष द्या. पीर मरे पैगंबर मरे मर गए जिंदा जोगी, जपी तपी संन्यासी मर गए हाकिम रोगी. जपी असू द्या, तपी असू द्या, पीर असू द्या, पैगंबर असू द्या, संन्यासी असू द्या, एक दिवस मृत्यू लोकाचा निरोप घेऊन निघून जावं लागणारं एक वाक्य बोलता ऐका. लहान असू द्या, मोठा असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, काळा असू द्या, गोरा असू द्या, धनवान असू द्या, ज्ञानवान असू द्या, गुणवान असू द्या, कीर्तिवान असू द्या, एवढंच नाही, महाराज म्हणतात भगवान असू द्या, इथं थांबता येत नाही. मृत्यू लोकाचा नियम आहे, मृत्यू लोकाची व्याख्या आहे. या मृत्यू लोकात ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू ठरलाय. ज्ञानोबराय वर्णन करतात, देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या स्वहळिया, ना म्हणू नये धनंजय जियापरी. ज्ञानोबराने आणखी एक ओवी खर्च केली, उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिसे, ही घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. किंबहुना ज्ञानोबराय म्हणतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारजे चैतन्य नाते. जुनं वस्त्र झाल्याच्या नंतर आपण फेकून देतो, तसं आत्मा जुनं शरीर झाल्याच्या नंतर फेकून देतो, नवं शरीर परिधान करतो. मृत्यू लोकाचा नियम आहे. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू ठरलेला आहे, ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू ठरलेला आहे, ज्याचं बारसं झालं त्याचं 13वं आहे, आणि ज्याचा वाढदिवस झाला त्याचं वर्ष श्राद्ध आहे. जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, वाट पाहे. अतिशय गोड प्रमाण दिलं ऋषिकेश महाराजांनी. एकदा जोरदार टाळी वाजवा. जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. ज्या दिवशी बाळ जन्माला आलं त्याच दिवशी त्याची काळ वाट पाहत असतो. या मृत्यू लोकाचा नियम आहे. मृत्यू लोकाची व्याख्या याला म्हणतात मृत्यूलोक.